लेसन आपला तोच सेम सुरू आहे, काय कोऑर्डिनेट जॉमेट्री. एक्सरसाइज 5.2 क्वेश्चन नंबर 1. काय बघा क्वेश्चन नंबर 1. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P इफ P divides the line segment joining the points A and B in the ratio 2:3. गिवन काय असेल आपला, गिवन A काय असेल x1 y1 काय येतो -1 7 आणि B जो आहे तो काय x2 y2 असणार बरोबर. तो काय असेल 4 - 3 आणि त्यांनी जो रेशो दिलाय जो डिवाइड करणारा मेंबर आहे मग अशीच मी सांगितलं होतं m:n असणार आहे ते. सो m:n इक्वल्स टू 2:3 2:3. ठीक आहे. तर मग आपल्याकडे क्लिअर झालं व्हॅल्यू x1 काय असेल -1 आणि y1 काय असणार आहे 7, x2 4, y2 -3, m 2 आणि n 3. आणि P जो आहे तो काय करतोय AB नावाची एक लाईन सेगमेंट आणि त्याला तो जो P आहे तो काय करतोय डिवाइड करतोय. तर त्या P चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे, मीन्स XY फाइंड आउट करायचे. ठीक आहे. P डिवाइड्स दी लाइन सेगमेंट AB. ओके. मग तो जो P आहे त्याचे कोऑर्डिनेट्स काय कन्सिडर करू, कन्सिडर coordinates of point P is xy by section formula. Now by section formula x is equals to mx2 plus nx1 divided by m plus n. ओके. सो m ची व्हॅल्यू काय 2 इंटू 4 प्लस n 3 इंटू x1 -1 डिवाइडेड बाय m plus n मीन्स 2 plus 3. 2 4 जा 8 मल्टिप्लाय आणि सॉरी मल्टिप्लिकेशन इकडे बरोबर +3 आणि -1 मल्टिप्लिकेशन आहे प्लस मायनस 3 1 जा 3 डिवाइडेड बाय 2 + 3 5 8 - 3 5 upon 5 5 5 gone x is equals to 1. Similarly for y is equal to my2 plus ny1 divided by m plus n means my2 2 into -3 plus ny1 3 into 7 divided by m plus n means again 2 plus 3. So 2 3s are 6 which will be minus plus 3 7s are 21 upon 2 plus 3 5 21 minus 6 15 by 5 5 1s are 5 3s are. So here y is equals to 3 and the final answer coordinate of point P is xy na. So x is 1 and y is 3. So answer will be like this, coordinate of point P is xy which equals to 1 and 3. Clear? नंबर सेकंड जो आहे तो काय बोलले बघा, इन ईच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए विच डिवाइड सेगमेंट पी क्यू इन द रेशो ए इज टू बी. सेम क्वेश्चन सेम फॉर्म्युला तुम्ही सिंप्लिफाय करू शकताय बरोबर ना. सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. ए बी मीन्स एम एन आहे
फॉर्म्युला तसा मॅन्युप्युलेट करा फक्त, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. Find the ratio in which point T minus 16 divides the line segment joining points P minus 310 and Q 6 minus 8. Given. क्वेश्चन काय बोललोय फक्त नीट लक्षात घ्या. कोणी कोणाला कट केलंय? टी ने डिवाइड केलंय आणि टी चे कोऑर्डिनेट्स आहेत. आपल्याला फाइंड आउट काय करायचंय? तो रेशो मीन्स एम आणि एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, राईट. सो टी जो असणार आहे तो दिलाय तुम्हाला, तो काय असेल? एक्स वाय असेल ना, -1 6. आणि हा जो टी आहे तो डिवाइड कोणाला करतोय? पी, जो असेल x1 y1 which equals to -3 10 and q x2 y2 equals to 6 and -8. ओके. सो इकडे x ची व्हॅल्यू काय बनेल? x is equals to -1 and y is equals to 6. x1 is equals to -3 and y1 is equals to 10. x2 is equals to 6 and y2 is equals to -8. and find out काय करायचंय? m is to n is equals to question mark by section formula. काय आपल्याला माहिती आहे? x is equals to mx2 plus nx1 divided by m plus n equals to mx2 plus nx1 upon m plus n, right. x ची व्हॅल्यू काय? -1 is equals to mx2 means 6 into m plus n into x1 -3n upon m plus n. काय क्लिअर झालं का? काय झालं होतं? हां. सो आता काय होईल? हा इकडे डायरेक्ट मल्टिप्लाय करतो तर काय होईल? हे दोघे साइन चेंज होतील. -m -n इज इक्वल्स टू 6m -3n प्लस मायनस आणि हे दोघं इकडे येऊन मल्टिप्लाय आले. -1 इंटू m -m -1 इंटू n -n. आता दोघं एकमेका म्हणजे जे काय लाईक टर्म्स आहेत, m वाला एका साईडला करू, n वाला एका साईडला करू, तर काय होईल? ते -n इकडेच ठेवतो मी, इज इक्वल टू 6m प्लस m, राईट. आणि हा जो -3n आहे तो इकडे आल्यावरती काय होईल? ओके, याला पुढे साइन राहते +3n, राईट. सो 3n minus n 2n 6m plus m 7m. आपल्याला m is to n फाइंड आउट करायचं आहे, मीन्स m डिवायडेड बाय n फाइंड आउट करायचं आहे. सो m आहे तिकडे म्हणजे काय? 2n is equals to 7m. हा मल्टिप्लाय n तिकडे जाऊन काय होईल? आणि इकडचा मल्टिप्लाय 7 इकडे येऊन काय होईल? सो m by n is equals to 2/7. Therefore m is to n is equals to 2:7. फक्त आपण x चा फॉर्म्युला यूज केला आणि त्याच्याने आपल्याला हे आन्सर मिळालं. आपल्याला क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल y चा फॉर्म्युला यूज करून. कसं करू शकता तुम्ही ते बघा. नाव काय फॉर्म्युला माहिती आहे? y is equals to my2 plus ny1 डिवायडेड बाय m प्लस n. y ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 6. फक्त ती येते का चेक करू आपण, बिकॉज वी हॅव नो m अँड n. सो m इज 2 इंटू y2 काय -8 प्लस n ची व्हॅल्यू आहे 7 इंटू y1 10 डिवायडेड बाय m प्लस n मीन्स 2 प्लस 7. 8 2 जा 16 -16
10 7 जा 70 डिवाइडेड बाय 9. 70 minus 16. 70 minus 16. 54. 54 divided by 9. 9 1 जा and 9 6 जा. Y is equals to 6. That is verified. That is verified. So final answer is m is to n is equals to 2 is to 7. Number 4. काय क्वेश्चन नंबर 4. Point P is the center of circle and AB is a diameter. Given. काय सांगितलंय? Circle in which P is center and AB is diameter A and B. Okay, AB is diameter and P is the center. Find the coordinate of point B. Point B if coordinate of point A and P are respectively given. Okay. काय दिलेत coordinates A चे? 2 -3. B फाइंड आउट करायचे राइट. अँड P -2 0. ओके, फक्त त्या डायग्रामकडे 2 मिनिटासाठी लक्ष द्या. AB इज डायमीटर. ओके, अँड P इज द सेंटर. पण जो P सेंटर जो आहे तो फॉर AB जर लाईन सेगमेंट कन्सिडर केली तर P काय असेल? मिड पॉइंट असेल का? बिकॉज PA रेडियस आहे, PB रेडियस ऑफ दॅट सर्कल अँड P विल बी मिड पॉइंट फॉर लाईन सेगमेंट AB. सो जर लाईन सेगमेंट AB कन्सिडर केला तर A चे जे कोऑर्डिनेट्स असतील ते काय असेल? x1 y1. B चे काय असतील? x2 y2 आणि P चे काय असणार मग? x आणि y. बट AP इज इक्वल्स टू PB. राईट. आपण इकडे काय लिहिणार? फ्रॉम फिगर काय सांगणार? AP इज इक्वल्स टू PB. रिझन काय सांगणार याला? रेडियस ऑफ सेम सर्कल. एकाच सर्कलच्या 2 रेडियस आहेत ना, सेमच असणार. रेडियस कधी चेंज होते का? नाही. देअरफॉर P इज द मिड पॉइंट ऑफ डायमीटर AB. ओके, मग A चे जे कोएफिशिएंट A चे जे कोऑर्डिनेट्स होते ते काय असणार आहेत आपल्यासाठी आता? x1 आणि y1. B चे जे काय होते ते काय होते? x2 y2 आणि P जो होता तो काय होता? x आणि y. नाउ बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. नाउ बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला काय आहे? x इज इक्वल्स टू x1 प्लस x2 डिवाइडेड बाय 2. सो x ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. x काय आहे आपल्याकडे? -2. x1 काय आपल्याकडे? 2 प्लस x2 डिवाइडेड बाय 2. ओके, हा 2 जो डिवाइडचा आहे तो इकडे येऊन काय होईल? x2 फाइंड आउट करायचा ना आपल्याला आता. तर हा डिवाइडचा जो 2 आहे तो इकडे येऊन काय होईल? सो -2 इंटू 2 -4. -4 इज इक्वल्स टू 2 प्लस x2. आता x2 फाइंड आउट करायचा आहे. हा जो प्लस 2 इकडे आल्यावरती काय होईल? -2 -4 आणि -2 -4 -2 -6. x2 will be -6. Same for y2. y is equals to y1 plus y2 upon 2. y is 0. y1 is -3 plus y2 divided by 2. डिवाइडचा जो 2 आहे तो इकडे येऊन काय होईल? मल्टिप्लाय. आणि 0 मल्टिप्लाय 2 0.
इज इक्वल टू -3 प्लस y2. सो y2 इज इक्वल्स टू, हा जो -3 आहे इकडे आलो काय होईल +3. 0 + 3 3. y2 का आला 3. सो फायनल आन्सर काय असेल, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज -6 and 3. -6, 3. फायनल आन्सर. सेक्शन फॉर्म्युला आणि मिड पॉईंट फॉर्म्युला आपण बघितला, दोघंही खूप इझी आहेत. ठीक आहे, त्याच्यातली मिसिंग टर्म जी आहे ती तुम्हाला विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला क्लिअर होईल आणि तो फॉर्म्युला यूज करून फक्त सिंपल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स जे बनतील त्यांना तसं कॅल्क्युलेट करत जायचं आहे. ठीक आहे, सिंपल कॅल्क्युलेशन आहे जर फॉर्म्युला माहीत असेल. आणि व्हेरी इम्पॉर्टंट काय, जो गिवन डेटा तो क्लिअर झाला पाहिजे, त्याच्यात एक्झॅक्टली सांगितलं आहे काय, आणि आफ्टर दॅट आपल्याकडे फॉर्म्युला आहेच, मिसिंग टर्म फक्त फाइंड आउट करायचे. ओके, सेक्शन फॉर्म्युला आणि मिड पॉईंट फॉर्म्युला डन. ओके.